नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं गप्पा लाईव्ह या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात स्वागत. आपल्या गप्पा लाईव्हमध्ये आज पाहुणे सुद्धा विशेष आहेत. आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे जननायक मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटीलजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. बऱ्याच काळापासूनचा योग होता, जुळून येत नव्हता. तुम्ही इकडनं नेहमी जात होते मोर्चासाठी, पण आमच्याकडे वळत नव्हता. पण आज त्यानिमित्तानं हा योग आला, यासाठी पहिल्यांदा तुमचे आभार. मुख्य म्हणजे आज एवढा कार्यक्रम झाल्यानंतर परत तुम्ही मोठा प्रवास करणार, त्यामुळे मला विशेष आभार मी तुमचे व्यक्त करतोय. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थेट मुद्द्यावर येतो. जरांगे पाटीलजी, मधल्या काळात मुंबईसुद्धा गाजवून दाखवली मराठ्यांनी, आणि खऱ्या अर्थानं मराठी माणूस हा मुंबई बाहेरचा सुद्धा आहे, हे सुद्धा दाखवून दिलं. या मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. मराठा आरक्षणाची एक घोषणासुद्धा झाली, बऱ्यापैकी ओबीसी सर्टिफिकेट मिळायला लागली मराठ्यांना मराठवाड्यातल्या. त्यानंतर राजकीय घडामोडीसुद्धा खूप घडलेल्या आहेत. कसं पाहताय तुम्ही? राजकीय घडामोडीकडे मी काय जास्त बघतच नाही, मला त्याच्यात रस पण नाही. विशेष माझा प्रामुख्यानं एक विषय की आरक्षणाच्या बद्दलचा, गोरगरिबांच्या प्रश्नाबद्दलचा. आणि तुम्ही जे सांगितलं की ते खरंच महत्त्वाचं आहे. आम्हालाही आधी वाटलं नव्हतं की असं घडेल, पण ते घडलं, चांगलं झालं. जी मराठी टक्का आहे, जे मुंबईपुरता बघितला जातो, तर ही महाराष्ट्रात पूर्ण मराठी आहे. परंतु ते जे काय कुरघोड्या एकमेकांवरती होत होत्या, काय होत होत्या, त्यात पण आम्ही सहभागी राहूया. तिथल्या मराठी माणसाला कधी कुठला त्रास होणार नाही, काय होणार नाही. आम्ही सगळे आहोतच ना. महाराष्ट्र म्हणजे सगळा मराठी समाज आहे, त्यात काय दुमत असंच कारण नाही. कोणी खचायचं पण स्थानिकांनी काय गरज नाही. तर राहिला आरक्षणाचाच प्रश्न. हे खरं आहे की कुणबी प्रमाणपत्र निघत चालले आहेत, निघत आहे सुद्धा, आणखीन पुढेही निघतील. समाजाला आत्तापर्यंत काही नव्हतंच आहे. आपण सुद्धा दम्मादम्माने घेतलं पाहिजे या मताचे आहेत. कारण एकदा काय आपल्याला कोणी पचू देणार नाही आहेत. जळणाऱ्याची संख्या प्रचंड आहे. म्हणजे छुपशत्रुत्व मराठ्यांच्या पाठीमागं प्रचंड आहे. मग आपण सुद्धा काय म्हणतात ना, जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं घ्यायचं. आणि आम्ही मात्र तेच काम केलं आहे. मी तरी कमीत कमी तेच केलं. जे पदरात पडन ते पटापट समाजाच्या पदरात पाडून दिलं आहे. नसतं मग या सराताना घेणं देणं नाही. जसं की आता उपसमिती गठीत केली गेली, मला तर माझी जाहीरपणानं खरंच मागणी आहे. मी म्हणजे खेदानं म्हणतो, हे मला कधीच म्हणायचं नव्हतं, पण मी आज माझं मन मोकळं पुढारी चॅनलसमोर करतोयच आहे. ती मराठा समाजाची उपसमितीच बरखास्त करून टाकली पाहिजे. काहीच काम नाही होतं आमचं ते. नाही ते आता हे मोठंही असू शकतं हे शब्द. कारण हे बघा, लाख पोरं तरी असतील ते शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. म्हणजे तुम्ही आमची ती फसवणूक केली एक प्रकारची उपसमितीच्या नावाखाली. नाही पोरं ते आता शिकू शकत. परदेशात पोरं गेलेत, त्यांचीही तुम्ही वाढवली नाही आहे. कित्येक तरी विषय असे आहेत की त्यांचे आणखी रिझल्टच दिले नाहीत, पेपर झालेले आत्ता. उपसमिती कशासाठी आहे? खेळणं? किंवा तुम्ही मराठा लोक जे तज्ज्ञ आहेत, आमचे अभ्यासक आहेत, त्यांना वेळ देत नाही आहे. उपसमिती मराठवाड्यात बैठक घेत नाही आहे उपसमितीची. मात्र विशेष लोकांना निमंत्रित केलं जातं की ते कशातच नसतात. आणि जे खरे अभ्यासक आहेत, जे खरे समन्वयक, यांना बोलवलं जात नाही. ही माझी 15-20 दिवसापासूनची खूप मोठी खंत आहे. आम्हाला आधी वाटलं होतं की विखे पाटील साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला, आजही वाटतं की टाकला, पण ते खरं भरायला तयार नाही आहे. त्यामुळे ती बरखास्त करून ना खरंच करायला पाहिजे आणि मराठा ओबीसी मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, बस. कारण यांच्यावरती विश्वास टाकायचा. एक तर माझा मराठा समाज कोणावरती कधी विश्वासच टाकत नाही. हे खूप मोठा विषय. मला इतके मुद्दाम त्यावरती मुद्दाम बोललो आहे मी की ही लहान विषय नाही. माझ्या समाजाला जर न्यायच मिळत नसेल तर ती उपसमिती काय कामाची? तुम्ही साधे कुणबी प्रमाणपत्र दिलेत, त्यांचे व्हॅलिडिटी देत नाहीत. पण काय करते उपसमिती? कशासाठी? शोसाठी दिली का तुम्ही आम्हाला? आमचे जर त्याच्यात कामच होत नाहीत, काय दे महामंडळाची काय दशा आहे? पोरांचे परतावे जात नाहीत. उपसमिती मराठ्यांसाठी आहे ना. मग मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे कोणी? कशाला बसलात तुम्ही त्याच्यावरती? त्याच्यावरती पूर्ण फोकस पाहिजे की कुणबी प्रमाणपत्र किती दिले. आपण गॅझेटियरचा, हैदराबादच्या गॅझेटियरचा GR काढला, किती कुणबी प्रमाणपत्र दिले? खरंच अर्ज किती? साध्या अधिकारी आहे ना, त्यांना अधिकारी यांना चुकीची माहिती देत आहेत, चुकीची. आणि हे त्याच्यावर हो करतात. आम्ही ह्या अपेक्षेनं विखे पाटील साहेबाकडे बघितलं नव्हतं. त्यांची वेगळीच कारनामे सुरू आहेत. तिसऱ्याला विशेष निमंत्रण देऊन भेटणं, तिकडं मराठवाड्यात बोलतोय आम्ही, उपसमितीची बैठक लावा, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा. तिकडे वेळ नाही आहे त्यांना. त्यामुळं ना मराठा मंत्रालयच असलं पाहिजे, मराठा कुणबी, जेणेकरून आमचे प्रश्न थेट सुटतील. पण जरांगे पाटीलजी, आपण यापूर्वी नवी मुंबईच्या वेशीवर आला होतात, तिथे सुद्धा तुम्हाला आमंत्रण मिळालं, तुम्हाला एक आश्वासन मिळालं, गुलाल उधळाला, तुम्ही परत गेलात. त्यानंतर पुन्हा मोर्चा धडकला. यावेळी मराठ्यांचं वादळ थेट मुंबईत आलं, आझाद मैदानावर मोर्चा झाला, पुन्हा एकदा लिखापडी झाली, पुन्हा एकदा कागदपत्र दिली घेतली गेली. मग नेमकं अडतंय कुठे? दरवेळी आता आपली मागणी पूर्ण झाली, पण नंतर आम्हाला पुन्हा जरांगे पाटील अस्वस्थच दिसत आहेत. मग नेमकं चुकतंय कुठे? पाणी मुरतंय कुठे? नाही, अस्वस्थ पण इतका नाही आहे.
परंतु तुम्ही बोललं तसं करावं असं आमचं म्हणणं आहे. आता दिलंयच ना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलंच ना. मी या 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबाला एकही शब्द बोललेलो नाही. दिलंय म्हणल्यावर त्याचा सन्मान करणं हे आमच्यावरती संस्कार आहेत. नाही दिलं की मग मी वाईट बोलतो, हे पण तितकंच करेन. कारण मला गरिबांच्या वेदनेची खूप जाण आहे. मी बघतो गोरगरिबांना किती कष्ट करावं लागतं आणि पोरं शिकावं लागतात. तुमच्या चुकीमुळं आमच्या पोरांचं वाटोळं होणार असलं तर आम्ही सोडत नाही. कारण सरकार आम्ही बसवतो, तुम्हाला राजगादी आम्ही देतो. मग आम्हाला थोडी अपेक्षा असते. फक्त आमचे साधे साधे प्रश्न शेतीपासूनचे हे सोडा, आमच्या शिक्षणाचे सोडा. तुम्ही ते सोडणार नसाल तर मग आम्ही बोलतो. आता त्यांनी JR काढलाय ना, आम्ही खुश आहेत ना. फक्त आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही काढलाय तर दबताय आता कोणाला. बरं, गॅजेटनुसार ज्या नोंदी आहेत त्यानुसार का दिलं जात नाही. इथं दुसरा मराठाचं नाही आहे, सगळे कुणबीचे आहेत असं गॅजेटियर म्हणतंय. बरं ते आम्ही लिहिलंय का? त्यावेळेस ते कोण निजाम भाऊ का काय होता त्यांनी लिहून ठेवलं तेव्हा ते आम्ही लिहिलंय का? ते आत्ता गेलो तर तिथं लिहित बसलोत. मग तुम्हाला अडचण काय? मग हे याला खोडसाळपणामध्ये द्यायचं, परंतु अपमानसुद्धा करायचा. मग माझी थोडी चांगली बुद्धी चलती. माझ्या लक्षात आलं, अरे हे ना दिला होती चॉकलेट दिल्यासारखं. पोराला शाळा जोस्तर चॉकलेट द्यायचं, मागं गेलं की माघारी आलं हाणायचं. असं म्हणजे नुसतं शाळा जोस्तर फक्त चॉकलेट. मग त्या पोराला रोज सवय लागते चॉकलेटाची शाळेत जायसाठी. पण रट्टे बी बसायलेत ना, तसं अपमान पण नाही की कुठून. 17 संसद गॅजेटचा काय प्रॉब्लेम आहे? मी पुण्याच्या आयुक्त साहेबांना बोललो, अहवाल मला बनवायचा सांगितलं. मध्ये कवर अहवाल बनवता तुम्ही? शिवेंद्रराजे साहेबांना सुद्धा बोललो, तुम्ही ती गॅजेटियर काढा. शंभूराजे देसाई साहेब त्यावेळेस त्यांनी ती जबाबदारी घेतली होती की पश्चिम महाराष्ट्राचं आम्ही करून देतो. ठीक आहे म्हणलं, आमचं राजकारण आहे, आमच्यासाठी अंतिम ती आहेत. ठीक आहे म्हणलं, चला जाऊ दे. शिवेंद्रराजे साहेबांनी घेतलं. कधी काढणार? इकडच्या मराठवाड्यात लोकांनी किती दिवस वाट बघायची? का द्यायचं नाही? आम्ही कोणाचं घेतोय का? आमचं रान सापडलं म्हणल्यावर आमचा 7-12 म्हणलं वावर द्या म्हणतो. अडचण काय तुम्हाला? मोजणीला या ना, आम्ही फिरवळतो ना. मोजणीला सुद्धा यायला तयार नाही त्यांचं. मग कशासाठी तहसील असते? तीच प्रकार हे हवे. आमच्या जर नोंदी सापडल्यात प्रमाणपत्र देत नाही, व्हॅलिडिटी त्या पोरांच्या थांबल्या, त्यामुळं पोरांच्या नोकऱ्या जायची वेळ आली. काही कशाला उपसमिती? ती उपसमितीच नसायला पाहिजे. बरं. अहो आमच्या समाज ना कधीच नेत्यावर विश्वास टाकला नाही. या विखे पाटलांवरती एवढा समाजाने विश्वास टाकला होता भयंकर, की हाच माणूस आता मराठ्यांना खरंच न्याय देऊ शकतो. आणि आम्ही सुद्धा सगळ्यांनी मान टाकली त्यांच्यावरती. त्यांना तिकडे विखे पाटीलच आले होते ना आझाद मैदानात. विखे पाटीलच आले होते तुमच्याबरोबर बोलायला. आणि त्यांना श्रेय पण दिलं. आणि आजही मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठाम आहे. पण त्यांचे जे चुकीचे पावलं समाजाबद्दल पडायलेत ना, हे ते चांगलं करत नाहीत, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण मग आता मधल्या काळात पुन्हा एकदा बातमी समोर यायला लागली की जरांगे पाटील पुन्हा मुंबईत धडकणार. जरांगे पाटील सुद्धा तसे इशारे देत आहेत. पुढची वाटचाल काय नेमकी या बाबतीत? वाटत नाही मुंबईला यायची गरज पडेल. बरं, म्हणजे पुन्हा एकदा अंतरवली सराटीच. नाही JRच निघाला आता, त्याच्यामुळं निघणार प्रमाणपत्र. मी सोडत नाही आणला. बरं, मी बरोबर काढतो. तुम्ही बघा, टेन्शन घेऊ नका. मी असं नीट करतो टायमाला आणला. मला यांचं त्यांना जशा माया गुंड्या कळाल्या तसे यांच्या कळाल्यात मला. मला माहिती आहे यांना कसं ठेपायला आणायचं. हे पडायला भेट आहेत, भयानक भेट येते. कशाला भेट नाही, पडायला भेट आहेत. मी पडितो यांना दनादन. पण तसं असेल तर 2024ला आणि त्याच्यानंतरच्या महापालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, निकाल तर वेगळाच सांगतोय. अगदी मराठवाड्यातला सुद्धा वेगळा सांगतोय. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेलं मतदान आहे. आम्ही कुठं मैदानात होतो? आम्ही लोकसभेला होतो. 31 आउटच केले लगेच. ठोलेच नाहीत. 31 पूर्ण संपवून टाकले. की त्यांना कधी वाटत नव्हतं. एक तर खासदार असा आहे, ते सांगू नये, की एक तर खासदार असा आहे की 3 लाखानं निवडून आला होता. त्याचं ते 3 मायनस होऊन पुन्हा 3 मायनस झाले. मराठ्याच्या नादी लागल्यावर असं होतं. त्याला कळतच नाही आपण 6 लाखांना मायनस कसं काय झालं. बरं, ही सत्य परिस्थिती. आता आम्ही नव्हतो लोकसभेला, त्याला विधानसभेला त्याला आता काय करावं? नव्हतं, खरंच नव्हतं आम्ही. असं तर पाडलेच असते ना. आणि ते फडणवीस साहेब ना लय चॅप्टर माणूस आहे. ते लय शाळा करतं टायमाला. ते इतकं डोकं लावतं भारी, बोलतं कमी, पण हळूच गुळाची गोळी फेकून आणतंय. लय डेंजर माणूस आहे ते. ये म्हणले का मराठ्याला कुणबी प्रमाणपत्रावर उमेदवारी द्यायची नाही, किती पठ्ठ्या देतो. मग ते मराठे कपाकप मतदान करतात ना. यांचे उलट चालतंय ते कार्यक्रम आहे. यांना कळानच आपण कपडून सोपडा साफ व्हायला लागला आपला. तिकडून ते म्हणते ओबीसीला धक्का लावणार नाही, हे लगेच JR काढते ती. आयला मी लयच बोलून दाखवायला लागलो सगळंच लावते. मग आपलं मग एक सुरू झालं, दाना सुरू होतं. माझे सहकारी सुद्धा, त्यांना सुद्धा तुमच्याबरोबर गप्पा मारायच्यात. आपल्या कार्यक्रमाचंच नाव गप्पा लाईव्ह आहे. आपले सहकारी
मनोज दादा, मला पहिला प्रश्न म्हणजे बरेच प्रश्न आहेत, पण पहिला प्रश्न आहे की आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत, अधिवेशनाच्या काळातच तुम्ही हे धनगर आरक्षणाशी संबंधित विषयाकडं लक्ष देण्यासाठी आलात, त्यांना एक सपोर्ट देण्यासाठी आलात. असे विविध समाजाचे प्रश्न आहेत. तुम्ही मागं पण असं घोषणा केली होती की तुम्ही हळूहळू सगळ्याच प्रश्नांकडे असे लक्ष देणार आहात. पण आत्ता जो ताजा मुद्दा आहे चर्चेतला, तो फक्त मी तुमचं मत त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, तो म्हणजे खरात फाईल्सचा. अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, नाशिकमध्ये घडत आहेत. हे किती भयंकर आहे असं तुम्हाला वाटतं? हे काय होतं आहे, नवीन पोरांवरती चांगले चांगले संस्कार व्हायला सुरुवात होती. एकतर संस्कृतीपासून बरेचसे लोक विसर पडल्यासारखं होतं आहे आणि ते शब्दाचे घाव पडून पडून वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे, आणि ते कुठंतरी असले एखादं उगत आहे मध्येच. याच्यामुळं पुन्हा विस्कळीतपणा येतो आहे. म्हणजे हे संस्कृतीला खूप मोठा डाग आहे ह्या अशा लोकांपासून. महा फोटो टाकला जाऊन कोणतरी, हो ना, महा फोटो त्या बाबासंग टाकला, ते कवा आलं कोणाला माहीत, माझ्याकडे मी कवा गेलो त्याच्याकडे. बरं, टाकणारं इतकं चाबरं होतं वाटतं टाकणारा. मी नाईट पॅन्टवर आहे आणि टी शर्टवर आहे, मी असा कवाच बाहेर जात नाही राव. त्याने कमीत कमी ह्या कपड्यावर तरी महा फोटो टाकायचा, त्या संघ जोडायचा. तर मी ते मला एक जणांना दाखविलं, म्हणजे तुमचा फोटो आहे त्या बाबासंग. म्हणलं माझ्या घरी कवा आलो होते, कारण नाईट पॅन्टवर मी घरीच राहिलो आहे. एक तर मी कधीच नाईट पॅन्ट घालत नाही, कधीच नाही घालत. आणि ती नाईट पॅन्ट घालून मी एकदा दोनदा फक्त यांनी नवीन आणली होती म्हणून घातली आणि ती टी शर्ट घातला, तोच त्याला फोटो जोडीला. मग जोडणार तरी किती चाबर आहे, अशा कपड्यावर तरी जोडायचा, जोडायचं तर. पण आज मोठमोठे नेते, केसरकरांचं नाव काय, महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्या चरणी लीन होत होत्या आणि नंतर त्या बाबाबुवानं विद्यार्थिनींना सोडलं नाही, सुवासिनींना सोडलं नाही, लग्न झालेलं नाही, बाकीच्या विधवा असतील काय कोणाला असतील त्यांना सगळं विषय खराब करून टाकलेला आहे. का असं व्हावं, एवढी इतकी का, म्हणजे दैवीकरणाकडे का एवढा माणसाचा ओढा व्हावा? नाही, श्रद्धा असली पाहिजे हे मानणारा मी पण ते अंधश्रद्धा नको. त्यांनी आत्तापर्यंत खूप कुळं बरबाद झालेत, खूप पिढ्या बरबाद झाल्यात, त्यात जायला नाही पाहिजे. आणि असले मोठाले गेले ना मग बारकोले जातात. ते मोठाल्याचा बाबा होता वाटतं, बारकोल्याचा नव्हता. टप्पो 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 नेते होते वाटतं सगळे असे, पैशावाला माल होता त्याच्याकडे. बारकोले चिल्लर चालला राहिला, त्याचं जवळ येऊन देत नव्हतं वाटतं. ते मोठ्याचा बाबा होता. त्याच्यामुळे हे असल्या मोठ्या लोकांनी केलं ना, याच्यामुळं महाराष्ट्राच्या खऱ्या संस्कृतीचा नाश होतो. कारण लोक अनुकरण करतात, यांनी लग्न मोठे केले की बारकाले करायला बघतील, यांनी असं काही केलं की गरीब करायला बघतील. सगळ्यात नाशकी असते ना, तर खरं ही जी टीम आहे निवडची सगळ्या पक्षातली, हेच खरे नाशकी आहेत. यांच्याचमुळं गोळ होतोय. खरं ते खरं बोलतच नाही आहे, कुणी खरं कुणी बोलणारच नाही आणि खरं पटवून नाही घेणारे. एक वेगळा प्रश्न होता की बुलढाणा जिल्ह्यात चिखला गावामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यावरून मोठं आंदोलन झालं, तुम्ही तिकडे गेला होता. त्यानंतर एक मोठं पेव त्या परिसरात येताना दिसतंय की रात्रीतनं तिथे पुतळे उभे राहत आहेत. मग आता शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, मग संत सेवालालांचे पण उभे राहायला लागले. तर ह्यातून आणि तुमचा धनंजय मुंडेंशी मोठा तुमच्यामध्ये वाद झाला. तर ह्या सगळ्यातनं मराठवाडा आणि एकूण महाराष्ट्रात एक दोन समाजांमधला संघर्षाचं चित्र निर्माण होतं असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांनी असं का वागावं? आपल्या चुलत्याची परंपरा काय आहे? आपल्या चुलत्यांनी किती गोरगरिबांची घरं बसवली हे त्याला कळत नाही का? ज्या समाजानं आपला चुलता देशाच्या उंचीवरती नेला, त्या समाजाचा आजच का तिरस्कार येतोय त्याला? त्यांनी कळस गाठला भाऊ, घातपाताची सुपारी देऊन मी माझ्या आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. रेकॉर्डिंग त्यांच्या आहेत, पैसे देणार हे 2:30 वाजता बोलतोय तो त्या पोरांना पैसे न्यायला कुठं यायचं काय. रात्री 2:30 वाजता एका रिंगमध्ये फोन उचललाय त्यांनी. एवढ्या तो उंची मोठी आहे ना, आपण मोठ्या घराण्याचा वारसा चालवतोय ना. आपण किती खालच्या थराचं राजकारण करायचं आणि किती नाही करायचं हे त्याला कळायला पाहिजे ना. ज्या समाजानं आमचे माणसं पाडले आहेत, ज्यावेळेस मोठे मुंडे साहेब वारले ना त्यावेळेस त्यांची मुलगी उभा होती, त्यावेळेस आमचा मराठ्याचा माणूस उभा होता. लोकांनी डिपॉझिट जप्त करायला लावलं, इतकं पाडलं जोरात. केला जातीवाद आम्ही पाडला ना आमचा माणूस. यांना ना अहंकार खूप दाटला. आम्ही हे तेच होऊ शकतं. संतोष देशमुखांचा इतका क्रूरपणे हत्या केली भाऊ, ते बघावंच वाटत नव्हतं. 2 दिवस झालं FIR होत नव्हता. नेते आहेत ना तुम्ही राज्याचे, बीड जिल्ह्याचं नेतृत्व करताय ना, पालक होतो त्यावेळेस तुमच्याकडे होतं बीडचं, तुमची जबाबदारी होती तिथं की FIR झाला पाहिजे. बरं, त्यांच्याच पक्षाचा सरपंच आहे, त्यांना चीड कोणची आहे की त्यांचे जे खंडाण्या वसूल करत होता, जे पैसे जमा करत होता,
उद्योगपती असतील, व्यावसायिक असतील, कोणाकडून पण पैसे वसूल कर. त्यो जेलमध्ये गेल्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त माझा राग. यांचं अस्तित्वच नामोनिशान मिटलं आहे, कारण त्योच चालवत होता हे सगळं. आणि आता ते जेलमध्ये सडायले. त्यांना ते लागतं की आमच्यावर साधी सिंगल केस होत नव्हती, ते लागतंय. आणि पुतळ्याचाच विषय चिखलागावच्यात. छत्रपतींना जर कोणी आडो पडत असलं तर मी जाणार. राज्यात कोणत्याही टोकात छत्रपतींपेक्षा मला कोणी मोठं नाही, आणि किती ताकदवर येऊ दे. त्यांच्या म्हणण्याचा जो मुद्दा आहे ना तो असा आहे की तो पुतळा उभारण्याचा काही प्रश्नच नाही. महाराष्ट्रात कोण विरोध करणार, भारतात कोण विरोध करणार, पण राजकारणाच्या हेतूनं आता समजा एखादा रस्ता आहे, चौक आहे, जिकडे पुतळ्यासाठीची जागाच नाही, तिथे पुतळा उभारला की नंतर तो हटवणं प्रशासनासाठी अडचणीचं होतं आणि मग एकदम भावनिक विषय होऊन जातो. तर पुतळ्यांचं राजकारण चाललंय का, हा तो मुद्दा आहे. नाही, आता आम्ही नवीन सुरुवात केली. आता आम्ही तर हे तर म्हणणार नाहीत पुतळे उभं करू नका चौकात किंवा पुन्हा आम्हाला वेगळं ठरवलं जाते. पण आम्ही एक दुसरी प्रक्रिया सुरू केली. आपला बाप, आपण जर छत्रपतीला बाप समजतो तर राजा समजतो देशात सगळ्यात मोठा. आपण काय 4 गुंठे 5 गुंठे जागा घेऊन आपल्या हक्काच्या जागेवरती सुरक्षित बसू शकत नाहीत काय. बरं, ती एक मोहीम आता आम्ही सुरू करतोय की आपण हक्काची जागा घ्यायची आणि बांधायचं. नम्र. संतोष देशमुखांचं नाव तुम्ही घेतलं. आजच बातमी अशी आली की कोर्टानं विचारलं याच्यामध्ये जे एक फरार आरोपी आहे आंधळे म्हणून, तो कुठे आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्या हालचाली सुरू झाल्या. त्याच्यावरती बक्षीस लावायची प्रशासनाला वेळ आली. म्हणजे असं आहे की गल्लीतली सायकल चोरीला गेली तरी पोलिसांना माहिती असतं काय आहे, पण इथं एक आरोपी अख्खा वर्षभर फरार असतो आणि त्याचा सुगावा लागत नाही. तपास कुठे अडकलाय असं वाटतं? राजकीय चौकटीत अडकलाय का तपास? तिथं असं होत होतं या अगोदर, पोलिसाची बदली करायची असली कलेक्टरची एसपीची, असं सांगतात लोक की त्याच्या दारात अगोदर येऊन बसायला लागत होतं. असा होता ते. पालकमंत्र्याला कोणी विचारत नव्हतं, मंत्र्याला कोणी विचारत नव्हतं. ती वेटिंगवर 3-3 घंटे बसलेले कित्येक तरी साक्षीदार आहेत. आता माझ्या गाडीसुद्धा आहेत काही जण. एवढी दहशत होती. त्या दहशतीतच यांनी कुठंतरी ते लपून टाकलं आहे. हे फडणवीस साहेबांना इतकं मोकळं करायला लागणार आहे. त्याची संपत्ती ज्यावेळेस जप्त होईल ना सगळी, तेव्हा ही जी बाहेर टोळी फिरती राज्यभर ही संपू शकते. आणि त्यांनी ते चांगलं काम केलं. महादेव मुंडेच्या प्रकरणातलं, संतोष देशमुखांच्या प्रकरणातलं फडणवीस साहेबांनी त्यांनी हे सुद्धा पुढं टोळी बंद करायची असते आणि लोक जर सुखी करायचे असलेत ना, तर त्यांनी ना याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आणि मुळात मग पुन्हा हे येतोय, त्यांनी नाव घेतल्याला पुन्हा तेवच येतोय. तेव तिथपर्यंत जाऊच देत नाही. आता माझंच प्रकरण घातपाताचं त्यांनी बसून तिथं दाबलं ते नागपूरच्या अधिवेशनात. कारण तिथं त्या रश्मिताई शुक्ला त्या पण गेल्या होत्या, अजितदादा पण घेऊन गेले होते त्याला, आणि फडणवीस साहेब तिघं बसलेत त्या दिवशी. आणि त्या दिवशी त्याचं नाव समजा त्यातून बाहेर निघलं. त्याला पक्का माहीत होतं मी याच्यात आहे म्हणून, कारण त्यांनी तितका तपास केला होता. हे असं सोडलं ना मग ते पुन्हा पुढं त्यांनाच होतं. आणि एखाद बस फडणवीस साहेबांनाच हे जड जाणार आहे बघा म्हणा. ते लय विचित्र, फडणवीस साहेब विचित्रच येतं. त्यांनी सगळ्या फायली गोळा करून ठेवल्या असत्या ना, ते टायमाला एक कढीत असतात, उचकीत असतात. मग त्याला गोत्यात येणार ते एक ना एक दिवस. तुम्ही आता म्हणजे जीवानिशी जाण्याच्या बाबतीचा उल्लेख केला म्हणून अजित पवारांचा आता उल्लेख झाला तुमचा. अजित पवारांच्या बाबतीत उघडपणे अमोल मिटकरी असतील किंवा अमोल मिटकरी जे अजितदादांच्या पक्षातले आहेत, रोहित पवार जे पुढच्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातले आहेत, ते सरळ सरळ म्हणतात की हा कट असावा, घातपात असावा असं आम्हाला वाटतं. ते प्रेझेंटेशन वगैरे सगळं झालं. अजित पवार हे एक मोठे नेते, काही प्रश्नच नाही, महाराष्ट्र राज्यव्यापी नेतृत्व होतं. त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही त्यांच्याकडे का, शेवटी या मधल्या आरक्षण काळामध्ये, आरक्षण आंदोलनाच्या काळात तुमचा सुद्धा अनेकदा संवाद झाला असेल त्यांच्याशी. त्यांच्या या अपघाती निधनाबद्दल जरांगे पाटलांना काय वाटतं? हे बघा, त्यांच्या कुटुंबाला संशय येणार असला तर तपास झालाच पाहिजे. कारण मी हे मागं पण सांगितलं, कारण ती माणूस इतकं टोकाचा नव्हता की कोणी घातपात करत. कारण त्याला वैर तरी तेवढं लागतं घातपात करायला. ते कोणाशी वैर इतकं घेत नव्हते, असं नव्हतं. म्हणून तिथे शंका येत नाही. फक्त आता त्यांच्या कुटुंबाला शंका असेल तर तपास झाला पाहिजे. दादा, प्रश्न असा विचारायचा आहे, संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर बीडमधले भरपूर व्हिडिओ समोर आले. म्हणजे त्या आधीपासून बीडमध्ये जास्त गुन्हेगारी आहे हे सगळ्या राज्याला आता कळायला लागले. पण नेमकं कारण काय? म्हणजे फक्त बीडच नाही, बीडच्या आजूबाजूचा मराठवाड्याचा परिसर, नेमकं काय कारण तुम्हाला दिसतं की मराठवाड्यात जास्त गुन्हेगारी आहे किंवा ती तीव्रतेची गुन्हेगारी आहे? गुन्हे राज्यभरात घडतात, पण तिथं ज्या प्रकारे घडतात तो प्रकार राज्यभरात बघायला मिळत नाही. काय नेमकं कारण आहे आणि ते थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही मराठवाड्यातून आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न. ते जास्त नाही आहेत, पण ब्रेन वॉश जे म्हणलं जातं ना, ते त्यांनी ठराविक लोकांचं त्यांच्या केलेलं आहे. दारू पिऊन शिव्या दे जायच्या, गाड्या आडव्या तिडव्या मारायच्या, लोकांवर दहशत ठेवायची. त्यांचा एक शब्द आहे बघा कोणत्या तरी रेकॉर्डिंगमध्ये, दहशत पसरली पाहिजे, इतका क्रूरपणे खून करायचा, अशी काहीतरी सरकारकडेच रेकॉर्डिंग येते SIT तपासात.
दहशत पसरणं असं केलं पाहिजे आपण. म्हणजे त्यांचं पैसा एवढाच उद्देश होता, पैसा कमवायचा आणि त्याच्यातून सत्ता कमवायची. त्यांना खूप दिवस चाललं ते दादागिरीच्या जीवावरती राजकारण चाललं. पण नियतीला बहुमान्य नसतं. ही नियत जितक्या दिवस पोटात घ्यायचं तितक्या दिवस घेतलं, नियतीला मान्य नाही झाले, पाप ठेवायचे किती दिवस, आणखीन पुढं लय होणार आहे. त्याने याचा सगळा करविता तो परळीवालाच आहे, दुसरं कुणीच नाही, कुणीच नाही दुसरं. कारण त्यांच्या मोठ्या साहेबांनी केलं नव्हतं, त्यांच्या मुली पण असं काही करत नाहीत. याला ती लई सवय, ते शायनिंग, ते झगमगाट गाड्या वाड्या, आणि हे कुठाने करायचे नाही. याला जास्त भंडरी उडीन ती तसली आहे. तिथं त्यो बी तिथं गेला जाऊन, त्या खरात बोकड बी गेला जाऊन ज्यूस प्यायला काय आला तिथं, तिकडे गेला जाऊन. त्याचा फोटो आहे मला माहीत नाही, पण म्हणतात लोक आहे म्हणून. त्याला असलेलं आहे खोडी, आरत्या करीन मोगम. आता तो रक्त पेत होता जाऊन तो जेलमधला, कारण महादेव मुंडेंचं मांस तोडून नेलं आहे. मांस अरे तोडलेलं असं जगात तर नाही ऐकलं आम्ही. आणखी खुनं केलेत लोकांनी, गोळ्या घातल्यात, काही पण केलं. मांस तोडून इतकी क्रूर राक्षस बी नाही करत. कारण ते पोथीपुराणंसुद्धा आपण वाचतो, ग्रंथ पण सगळे महाभारतापासूनचे वाचतो. अशी क्रूर घटना नाही ऐकली की मांस तोडून न्यालाय. अरे आई बाप लय रडते सरते. ते मुलगी ना एवढं पोरं येतं, ते बाप ते पोरं येतात ते आईला म्हणतात आपला बाबा कुठे. ते अंतरवाली ते बिचारीन म्हणते माझ्या नवऱ्याचा फक्त तपास लागाव, येणे मारला म्हणून. लय वाईट वाटतं ते. म्हणून मी ते प्रकरण SIT पर्यंत नेलं. फडणवीस साहेबाला त्याच्यात SIT नेमायला लावली, तपास करायला लावला. त्यात काय घोळ केला काय की त्याचा पुनर्तपास करायचा. आता पुन्हा सांगितलं. मला पुढे जाताना एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, फार आधीपासून डोक्यात होता, की इतका काळ, आज किमान 7-8 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही मराठा आंदोलनासाठी लढताय. हे होत असताना माझे 2 प्रश्न आहेत. एक, जरांगे पाटलांचं संघटन का नाही आहे? आवाज दिला की आंतरवलीला लाखभर काय लाख काय त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 10-20-50 लाख मराठा समाज जमतो, हे खरंच आहे. पण शेवटी याला संघटन लागणार. तुमचा जिल्हाध्यक्ष पाहिजे, प्रदेशाध्यक्ष पाहिजे, खजिनदार, सचिव वगैरे पाहिजेत, एक नेतृत्व पाहिजे, एक संघटन पाहिजे, त्याची जबाबदारी पाहिजे, डिव्हिजन पाहिजे. तुम्ही निवडणुकीला येणार की नाही शेवटपर्यंत हे होता, अंधार होता, म्हणजे काय कल्पना नव्हती. संघटनसुद्धा नाही आहे. मग शेवटी कधीतरी एक संघटन झालं पाहिजे ना. काही स्ट्रॅटेजी आहे, जाणीवपूर्वक नाही ठेवलेलं. हे काय समाज आज प्रत्येक गावागावात एकजूट आहे. आणि संघटन करून तरी काय होणार आहे? इथून पाठीमागच्या प्रथा आम्ही सगळ्या बघितल्या. त्यातून दुकानदाऱ्या करणं, ते कुणाच तरी दावणीला नेऊन बांधणं समाज. मला नाही वाटत माझा समाज वेदनेपोटी एकत्र आला आहे. त्याला कुठंतरी लेकरं बाळ, त्याचे लेकबाळ मोठे व्हावं, त्याचं कल्याण व्हावं म्हणून एकत्र आला आहे. त्याला कुणाच तरी दावणीला बांधावून कुत्र्यासारखं कोणाच्या तरी नेत्याच्या दारात समाज नेऊन एवढा मोठा उभा करावं असं मला नाही वाटत. असा पण समाज एकच आहे ना. आम्ही त्यांना एक रूल दिला आहे ना, की मराठा सेवक म्हणून प्रत्येक गावात काम ऐकण्यासाठी माणूस दिला आहे. तुमची काही अडीअडचण असेल त्याला सांगा, ते आमच्यापर्यंत येतोय किंवा लोक आमच्यापर्यंत येतात. मी काम करून देतो. पण तो मराठा सेवकाला उद्या राजकीय महत्वाकांक्षा असतील आणि ती असण्यात काही चूक नाहीये, मग त्याने कोणाच्या दारात जायचं? जरांगे पाटील म्हणतात माझ्या दारात येऊ नका, तिकीट नाहीये. मग जाणार तो प्रस्थापितांकडे. मग शेवटी तेच होणार जे आतापर्यंत चाललंय. मराठा विश्लेषक असं म्हणतायत, मराठा अभ्यासक असं म्हणतायत की ही संधी आहे की मराठा समाजातून गडीवरच्या मराठ्यांच्या पलीकडे रस्त्यावरती गावांमधल्या खेड्यांमधल्या मराठ्यांच्या तरुणाईचं नवीन नेतृत्व व्हायचं असेल तर जरांगे पाटलांनी संधी घेतली पाहिजे. आणि तुम्ही आतापर्यंत 3 संधी सोडल्या असं त्यांचं म्हणणं आहे. राजकारणच संधी असं का वाटतंय मला काही कळत नाही. का त्याचं ढकलून द्यायचं एखाद्याला आणि आपण मोकळं व्हायचं? राजकारण संधी कशा म्हणतो मी? राजकारण याच्या अगोदरचे आरक्षण दिलेले बघा तुम्ही, प्रत्येकानं, मी नाव नाही घेत, पण प्रत्येकानं सत्तेत जाऊन आरक्षण दिलंय. आम्ही न देता घेतलं ना. सत्तेतच जावं असं काय नाही. एका दिवस त्याला काय होतं मग ते सगळ्यांना नाद लागतो. आमच्याकडे मराठा सेवकाचं असं की तर राजकारणात नाद सगळं समावेशक सगळ्यांचं काम करायचं असंच तयार करा. आणि दुसरी पण यंत्रणा सुरू केली आम्ही 15 दिवसात पुन्हा मराठा सेवकाची. त्यांनी राजकारण काय करायचं नाही, स्वच्छ राहायचं. ज्याला काम माझ्यासोबत करायचं त्यांनी निस्वार्थीपणाने राहायचं. त्यांनी कधीही स्वार्थी वागायचं नाही. माझ्यापासून 1 रुपयाचाही फायदा कोणाचा होणार नाही. आणि समाजात जेव्हा कोणी पैसे तिकीट कमायचे घ्यायला कुणाकडे जायचं? 2029ला आता तुमच्या बरोबरचा मराठा सेवकाला त्याला माहिती आहे की मी समाजासाठी काम करतोय, जरांगे पाटलांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे, आता मला तिकीट मागायचं आहे, तो त्याने कुणाकडे जावं? ते आपलं कुठं जाणं काय करायचं आपल्याला? तिकडून आहे ना, काही घेणं देणं नाही ना आपल्याला. मसले मोठे पक्ष आहेत ना, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसरामी, लय मोठे आहेत ना, उताडा आला लय मोठे. त्यांचे चट घेते ना. आम्ही त्या लफड्यातच पडत नाही आहेत. हां, त्याला काय करायचं कसं करायचं आता मग नवीन चान्स नाही ठेव. किती बेकार आहे राजकारणात लागल्यावर. ते शिंदे साहेब हे सगळेजण एकत्र आले, फडणवीस साहेबांनी सगळं गावाला गोळा केलं, कुंकुम काढून सगळ्या पाड्या केल्या, सत्ता उभा केली
आता ते शिंदे साहेबाचा बऱ्या वाजाचा अंदाज दिसतोय. अजितदादाचं तर समजा दुःखद झाल्यामुळं तर काहीच नाही. आता ते सभापतीचं बी चालू आहे. ते आम्हाला कप केलेला तो एस पी होता सातारा जिल्हा जालन्याचा. परिषदेचा सातारा- पण किस्सा झाला आता. हा, तेव्हाच ना, तेव्हा आम्हाला कप केला होता ना ते एस पी हाणायला दोषी, दोषी हो, का हो, काय दोषी. ते आम्हाला हाणालं होतं. इकडे कुठे वाटतं त्यांनी लोक आता शंभरात दिवसांनी ते धोपटून काढत वाटतं त्यांनी. ते सभापतीने तिथं मुद्दा झाला काहीतरी व्यवस्थित तिथं मांडला, ते सुद्धा निर्देश मानायला तयार नाहीत. म्हणजे फडणवीस साहेब बघा ना किती कलाकार आहेत. सत्ता भोगूस तर शिंदे साहेब पाहिजे, सत्ता येऊस तर. आणि आता एखादी तक्रार केली तर काय हरकत आहे एक एस पीला काढून टाकायला? का त्या सभापती त्या गोरेताई का कोण आहेत त्यांना का त्रास द्यायचा सगळ्यांनी? एस पी महत्त्वाचा, सत्ता घडून आणणारा शिंदे साहेब महत्त्वाचा. ते एस पीसाठी हे सगळं डावावर लावावं लागले जातं. म्हणजे तुम्ही पाठ राखून सुद्धा करायला तयार नाहीत. सत्तेत तुम्ही येतं का त्रास द्यायचा? त्यांना त्रास सुरू देऊन आता का तर ते निर्देश दिले. अरे संविधानाच्या पदावर बसले, त्यांना पण काय अधिकार आहेत ना. बरं. घेतलाय निर्णय तर करून टाकायचा, चला बघू पुढं तपास होईल ना. तुम्ही म्हणतात निलंबन करू नका, बिना निलंबनाचा तपास कसं काय होईल? ही कोणचा राईट आहे त्यांचा काहीच कळत नाही. हे डावावर लावते ते विनाकारण. त्या प्रश्नाचा उद्देश असा होता की तुम्हाला जर का एखादी सिस्टीम बदलायची असेल तर तुम्ही त्या सिस्टीमचा भाग बनलं पाहिजे. तुम्ही बाहेरून राहून, किनाऱ्यावर राहून तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही ना. शेवटी सत्ता महत्त्वाची आहेच आहे. त्याच्यातनं तुमचे बाकीचे साध्य तुम्हाला साधून घेता येतात. समाजाच्या लार्जर महाराष्ट्राचं हित, समाजाचं हित हे पाहता येतं. म्हणून सत्ता. आणि तुम्ही जर का असं किनारा आणखी किती काळ तुम्ही चालणार आणि त्याच्यात समाजाचं कसं भलं होणार, हा तो मुख्य उद्देश प्रश्नाचा. अहो बाबा किनाऱ्यावर राहून द्या ना, मध्ये गट काढल्यावर मग मध्ये तुम्ही एवढे का घाबरता? पण म्हणजे हे चांगल्या अर्थानं पण तुम्ही घेऊ शकता की नाही. असतं. मी उतरून दाखवतो, करून दाखवतो. त्याची उदाहरणं आहेत लोकांची की ज्यांच्याकडे काहीही नव्हतं ते सत्तेत आले आणि त्यांनी चांगली कामं करून दाखवली. तुम्हाला सांगतो, एक तर आमच्या लोकांना लय कंडे राजकारणात. केजरीवालांनी संघटन सुरू केलं, संघटनाचा पक्ष बनवला. इंडियन अगेन्स्ट करप्शन हे संघटन होतं. केजरीवालांनी आंदोलन केलं, आंदोलनाचा पुढे पक्ष बनवला, पक्षातून सत्ता आली, सत्तेतून 2 वेळा ते मुख्यमंत्री झाले. नाही पण ते आपल्या बुद्धीला खरं शिवत नाही. एक तर आमच्या लोकांना लय कंडे राजकारणात आधी. आमच्या एका घरात 2-2, 3-3 कार्यकर्ते आहेत, एका वेगळ्या पक्षाचे. आणि याच्यात ना ते किचडत नकोच. याला जोडून मालक होईल समाज, आपण याच्यात प्रशासनात घालू. याला जोडून माझा प्रश्न आहे की जे मराठा नेतृत्व राज्यातलं दिसतंय ते सत्ताधाऱ्यांसोबत आहे. शरद पवार, अजित पवार हे जे होतं हे राज्यातलं मराठा नेतृत्व होतं, ते आता आपण कमकुवत होताना बघतो आहोत. म्हणजे त्या घटनांमुळे. पण अशा वेळेला एक मराठा नेतृत्वाचा एक मोठा काय म्हणत आपण त्याला स्पेस निर्माण झालेली असताना तुमच्याकडनं ती अपेक्षा, तुम्ही हा प्रयोग केला होता विधानसभेच्या वेळेला, पण तुम्ही म्हणाला होता की आपण आपली काही माणसं प्रक्रियेत येतील का बघूयात, पण ते काही यशस्वी झालं नाही. पण आता पुढच्या विधानसभेसाठी असं काही तुमच्या डोक्यात हा प्रश्न एक शेवटचा आणखी एक प्रश्न. हा माधुरी, तुम्ही सुरुवातीला म्हणालात फडणवीस साहेब डेंजर माणूस, GR संदर्भात पण बोललात. मी माझ्या पद्धतीत बघतो असं म्हणालात. म्हणजे नेमकं काय तुमची भूमिका आहे पुढे? मला खरंच सांगतो, मला त्यांची कला कळाली. त्यांना जशी लोकांची कळाली तशी आपल्याला कळाली. नसता 2 वर्ष टिकून दिलं नसतं ताई आपल्याला. यांनी हे लय विचित्र प्राणी आहेत हे. यांनी चांगले गार केलेत. बरेच जण दिल्लीला राहायला गेले, त्यांचं बेनं बरेच जण कवाशी इड्यान बिड्या मागा लावते नाही, सांगून देत नाहीत. मला चांगलं कळालं आहे माझ्या समाजाला गोरगरिबाच्या वेदना यांच्याकडून कशा सोडून घ्यायच्या. मला चांगलं आहे म्हणून मी सांगतो, मी राजकारणात म्हणून जायचं नको म्हणतो. मला ढकली देत त्याच्या, आमचेच काही लोक ढकलीतात. ती मागचा प्रयोग काढला आणि तुम्ही हे सगळेजण म्हणायचे नाही होऊन द्या, पण ते आमचं समीकरण जुळून द्या ना कुणीच. कारण एका जातीवर सोपं नव्हतं एवढं. मी माझ्या समाजात वाटोळं केलं असतं. एका जातीवर मराठा रोबा केले. दलित मुस्लिम मराठा जर जोड असताना आमची लीड कोणाला तुटत नाही. मग कुठल्याच मतदारसंघात तुटतच नाही आमच्या तिघाला. परंतु हे कुणी काय खेळ केला काहीच कळलं नाही, ते आमचं जुळून दिलं नाही. म्हणले लढा म्हणलं एका जातीवर 10-10 कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज झालं असतं पोरावर. मी सगळ्यात पापी राहिलो असतो की समाज राजकारणात ढकलून सगळे शिटं पडले. मी शेप ठेवला समाज, मालक राहिलो तर आम्ही. मला प्रशासनात जास्त लोक घालायचे नोकऱ्यात, पोरे अधिकारी बनवायचे, मालक करायचे. ते 5 वर्षाचं मालक आहे, 60-70 वर्ष जागाच खाली होत नाही तिथं. नम्रता. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं बरंच सुंदर शब्दांमध्ये कौतुक केलं आहे. 2 विचार आहेत मराठा समाजामध्ये. एक म्हणजे जो तुम्ही आता म्हणालात की आम्ही झगडून आरक्षण घेतलं, बरेच जण म्हणतात फडणवीसांनी आरक्षण आमच्या समाजाला मिळवून दिलं वगैरे, कौतुक करतायत. दुसरा एक विचार असा आहे, ते असं म्हणतायत की फडणवीसांनी एक प्रकारे तोंडाला पानं पुसली. कारण प्रत्यक्षात सांगतायत आम्ही इतके लाख कुणबी दाखले दिले, पण प्रत्यक्षात जी प्रमाणपत्र मिळालेली आहेत ती अगदी काही मोजकीच आहेत, काही शे आहेत.
का स्तुती करतो आणि का अगोदर बोललो याचं स्पष्टच सांगतो ताई. एक पण नोंद निघत नव्हती. 58 लाख नोंदी थोड्या नाहीत. मी म्हणतो का मान्य करू नये, का मान्य करू नये? मी किती दिवस म्हणणार आहे हे संपादक नाही आहेत, किती दिवस म्हणणार मी? अरे कधीतरी मान्य करा ना, गेला पुढं. उंची मोठी ठेवा ना राव. काही कायमचे समजा उदाहरण दिला नाही ते एखादं पत्रकाराला संपादकाला वाटायचं मला मानला काय आयुष्यभर नुसतं पत्रकारच राहतोय. बाकीचे संपादक पण होते पुढं जातात. मान्य करा ना, गेला पुढं. मी समाजाला 58 लाख नोंदी देऊ शकलो. 2 कोटी लोक आरक्षणात घातले साहेब. JR सुद्धा दिलाय. का म्हणतायत? जाऊ ना दम्मानी. फक्त माझं एकच म्हणणं आहे प्रत्येकाला, जळणारी संख्या लई आहे. आपण जसं पत्रात पडन तसं घेऊ. इथून मागं थोडं तुम्ही पत्रात टाकलं नाही, खिशात टाकलं नाही, समाजाचं उभं वाटलं झालं. मी करतोय आता रोज काही ना काहीतरी अधिकारी लाख होत आहेत. हजारो करोड रुपये फीसमध्ये सवलती मिळाल्यात. हे कमी नाही आहे, मिळालं हे पण कमी नाही. पण आणि देतो ना मी. अशीची टीका करणारी मंडळी असतात ज्यांचा आता उल्लेख झाला, ती मंडळी माहिती, तुम्हालाही माहिती आहे, मला माहिती आहे, काही ना मंडळी तर सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह पण आहेत. ही मराठा समाजातूनच टीका करणारी अशी मंडळी का असावीत? कधी काय कळी तर ती तुमचे सहकारी सुद्धा राहिलेले आहेत. आपल्याच लोकांकडनं अशी टीका व्हावी असं का दिसतं? तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत? हे बघा, आता प्रत्येक एवढं मोठी जात म्हणल्यावर हे प्रत्येकातच येत, थोडे असणारच. आणि आमच्यात लई नाहीत, 21-25 जणच आहेत, जास्त नाही आहेत. पण आता असतेच बोलणारे, त्याला काय करू शकत नाही. काही काहींना वेगळं दुखणं असतं, काहींना पैसा कमवायचा असतो, काही काहींचं म्हणणं आहे जवळचे सुधरिले नाही असं पण म्हणणं आहे. आता जवळचे सुधरिणं म्हणजे पैसे देणं, म्हणजे इकलीच ना जात मी नाही पाप करू शकत बुवा. मी नाही पातक करू शकत. समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्यांचं रक्त ऐकणारे आपल्याला आपले नाही. म्हणजे त्या पैसे आता याला पद मोठं करायचं म्हणलं, याला पदं द्यावं लागते त्यांचे कोणी घेऊन, नाही तर पैसे द्यावं लागते. मोठं करणं म्हणजे काय? मी नाही करू शकत. मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, तुम्हाला जर जातीसाठी वेळ देता आला तर द्या साहेब. मी 24 घंटे वेळ देतो. माझे लेकरं कुठे आहे तेव्हा मला माहीत नाही. मी चॅनलवर बसलो म्हणून बोलत नाही आहे. आज संसार सोडून कोणी काय नाही करत. लेकरं बरं 50 बायको फोन करते वाटाणी, मग आमचे फोन येत नाहीत आम्हाला कवा. त्यांना माहिती आहे आता हे काय येतच नाही, काय तर डोकं लावा. हे समाजासाठी मी एवढं मोठं जे पत्कारलं आहे ना, मी माझं पूर्ण आयुष्य समाजाच्या पायावर ठेवलं आहे. जरांगे पाटीलजी, आपल्या लढ्याला आत्तापर्यंत अनेकांनी पाहिलेत. आम्ही सगळे एका अर्थानं त्याचे प्रत्यक्षदर्शी आहोत, साक्षीदार आहोत. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपण थेट एकदा उपोषणाला बसलात की एकदम 15-15 दिवस तुमचं सगळं मॅरेथॉनच प्रकरण असतं. पण आज तुम्ही तुमच्या जीवावर तुमचा अधिकार नाही, तो कोट्यवधींच्या मालकीचा आहे याचं जाणीव ठेवून आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन पुढची वाटचाल कराल अशी अपेक्षा. तुमच्या भावी सगळ्या उद्दिष्टांसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आणि पुढारी न्यूजच्या या गप्पा लाईव्ह कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल आभार. पुढारी चॅनलचे तर खूप आभार. आमच्यावरती लई आणलं होते डागं डुगं. तुम्ही ते सण लावलं म्हणून अख्खे मराठी म्हणलं मला चॅनल लय भरायला आहे रे. नाही तर कोणी काही बी काड्या फेकायचं, डाग उलटा सुलटा खोटं नाटं. म्हणजे चॅनलवर आलो म्हणून बोलत नाही. मी मागंसुद्धा बोललो होतो. आणि आमच्या तिकडं सारखी तीच चर्चा सुरू आहे. ते प्रसन्न सर भाकर खायला गेले म्हणले तिकडं कुठं काढू, आणि जे सुरू केलं म्हणले त्यांनी नसतं आम्हाला डाग लावायला सुरू केलं. आम्ही गरीबाचे पोरं आहेत, आम्ही शेअर कधी बघितलेलं नसायचं. आणि हे सत्य आहे, कुठं आमच्याकडून वाईट घटना होणारच नाहीत. पण ते उन्हाकरण दाखवायला सुरू केलं, असंच केलं तसंच केलं. आणि त्यावेळी जे पुढारी चॅनलने साथ दिली ना गोरगरीब खेड्यातल्या पोरांना, ते लोकच आमचे विसरत नाहीत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा आजही नाव तिकडे ते सुरू आहे. कधी ती आठवण आली किंवा तुम्ही दुसरे बी तुमचं एखादा इंटरव्ह्यू कोणाचं घ्यायला लागले, तुमचं फोटो आला ना ते म्हणजे ते पुढे चॅनलवाले त्या आम्हाला लय सुरू केलं. त्यामुळे तुमचे बी खरंच मनापासून आभार आहेत. आमच्या चॅनलचं आमच्या घोषवाक्यच आहे आवाज जनतेचा. जनता कोणत्याही समाजाची असेल त्याच्यासाठी हा आवाज असा चालू राहील. आणि तुम्ही वेळ दिला, पुन्हा एकदा तुमचे आभार. तुम्हाला पुढे मोठा प्रवास आहे, त्यामुळे इथेच थांबूयात. गप्पा लाईव्हच्या या कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. पात्रा पुढारी न्यूज.